हालेलुया. सुंदर समयाबद्दल सन्मान नाव आहे. प्रभूला धन्यवाद देतो. एक सुंदर समय देवाने आपल्याला दिला आणि प्रभूची स्तुती असो की या परिवाराने परमेश्वराला प्रथम स्थान दिलं आणि म्हणून नवरदेवाचं नावच खूप सुंदर आहे, सन्मान, नाही का? आणि त्याने देवाला सन्मान दिला म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. कारण जो व्यक्ती देवाचा आदर करतो, देवाचं वचन म्हणतं मी त्याचा आदर करतो. आमेन. परमेश्वर प्रत्येकाचा आदर नाही करत. देव म्हणतो जो माझा आदर करेल मी त्याचा आदर करेल. आणि म्हणून ह्या लग्नामध्ये परमेश्वराचा आदर त्यांनी केला, देवाला स्थान दिलं आणि म्हणून मी विश्वास ठेवतो की देव सुद्धा त्यांचा आदर करेल आणि देव सुद्धा त्यांना आशीर्वादित करेल. आमेन. यावेळेस आपण जास्त वेळ न घेता परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ, डोळे झाकू, प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझा आहे. मी प्रार्थना करतो, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. आतापर्यंत आम्ही गीतं गायली, तू ऐकली, पण पिता आता आम्ही तुझी वाणी ऐकू इच्छितो. तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होते. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर. हो पिता, स्वर्गीय प्रकाशन तू दे, पवित्र आत्म्याने भरून चालव. इथं बसलेल्या प्रत्येकाला आणि मला तुझ्या आत्म्याने नियंत्रित कर. मी घटावं, तू वाढावा, तूच दिसावा आणि तुझ्या गौरवाला मी न पडू नये इतपत योग्यता मला तू दे. धन्यवाद. आज प्रत्येकाशी तू बोल. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तू ऐक. आमेन. आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. उत्पत्तीचं पुस्तक आपण काढू. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि वचन 18 आपण वाचू. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि वचन 18. मग परमेश्वर देव बोलला. देवाचं वचन म्हणतं बघा, मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. आता नीट लक्ष द्या. ज्या वेळेस परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदामाला बनवलं आणि आदाम ज्यावेळेस एदेन बागेमध्ये एकटा होता, तर कदाचित बरेच दिवस निघून गेले असतील की परमेश्वराने आदामाला बनवून, बायबल असं म्हणतं जेव्हा देवाने आदामाला तिथं एकटं पाहिलं ना, तर देव काय बोलला की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. मग देवाला काळजी वाटली की आदाम एकटा असावा हे बरं नाही. मग पुढे काय म्हटलंय वाचा. तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. अनुरूप सहाय्यक मी करीन. नीट लक्ष द्या. देवाने आदामाला पाहिलं की तू एकटा आहे, पण नुसतं एकटेपण दूर करावं हा देवाचा उद्देश नव्हता. तर देव म्हणतो नुसतं एकटेपण दूर नाही करणार, त्याला अनुरूप सहाय्यक मी करीन. आमेन. म्हणजे देव आहे ना, आपली नुसती गरज पूर्ण नाही करत, तो उत्तम ते देतो. हालेलुया. देवाने आदामाची गरज काय होती? एकटेपण दूर होणं. पण परमेश्वराने नुसता एकटेपण दूर होण्याबद्दलचा विचार नाही केला. तर परमेश्वर म्हणतो मी त्याला नुसता सहाय्यक नाही देणार, पण अनुरूप सहाय्यक देईन. हालेलुया. अनुरूप सहाय्यक. हिंदीमध्ये जर म्हटलं ना, तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जो उससे मेल खाय, असं म्हटलेलं आहे की ज्याचा त्याच्याशी जमेल, जो आदामाशी जमेल ना, अशा व्यक्तीला मी तयार करेल. मग परमेश्वराने काय केलं वाचा पुढे. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले. लक्ष द्या. आदामाचं एकटेपण दूर करायचा प्रयत्न चाललाय देवाचा. मग परमेश्वराने काय केलं? मातीपासून अनेक प्राणी आणि पक्षी तयार केले आणि त्या सर्वांना आदामाकडे घेऊन आला. आदाम त्यांना काय नावं देतो हे पाहिलं. आदामाचं एकटेपण दूर होणं हे ठीक आहे, नीट लक्ष द्या. सोबत प्राणी आहेत ना, कदाचित आदामाचं एकटेपण दूर होऊ शकत होतं, कारण टाइमपास होतो यांच्या सोबत. पण पुढे वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, वाचा परत. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांना नावे दिली. पण आदामाला कोणी पण म्हटलेले, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. अनुरूप सहाय्यक मिळत नव्हता. एकटेपणा दूर झाला, कारण प्राणी आले आता तिथं. एदेन बाग जी होती ना, ती गजबजली आता प्राण्यांनी. कदाचित आता आदामाला एकटेपणा नव्हता वाटत, पण अनुरूप सहाय्यक अजून मिळाला नाही. देवाचा उद्देश नुसता एकटेपणा दूर करण्याचा नाहीये, तर देवाचा उद्देश आहे की पती आणि पत्नी लग्न काय माहिती का, की तुम्हाला अनुरूप सहाय्यक मिळावा. हालेलुया. हिंदीमध्ये म्हटलंय ना, जो उससे मेल खाय. नीट लक्ष द्या. मेल खाय याचा अर्थ होतो की त्यांची मन जुळली पाहिजे. आमेन. बऱ्याचदा आता नीट लक्ष द्या. जेव्हा लग्न, आता सन्मानचं लग्न उद्या आहे,
मुलगी कोणत्या गावाची आहे? मळंदेव ना, लांबची आहे ना, बरोबर. एवढ्या लांबून ती पोरगी येणार आहे त्याच्या घरी. आता बघा, नीट लक्ष द्या, ती कोणत्या घरात राहिली, कोणत्या घरात वाढली, तिचं खाणं पिणं. आता डांगचा भाग आहे ना तो ना, हा. आता डांग जिल्हा जो आहे ना, तिथं खाणं पिणं वेगळं आहे आणि इकडचं वेगळं आहे का नाही? मी तिकडं पण सेवेला जातो ना, ते कुटलेली चटणी देतात. कुटलेली लाल चटणी तुला पण भेटेल, जाशील तेव्हा. पण खूप सुंदर लागते. नीट लक्ष द्या. ती ह्या भागात भेटते का? नाही. इकडं तिखट कमी खातात, तिकडे खातात चांगल्यापैकी. समजतं मी काय सांगतो? याचा अर्थ जेव्हा ती घरी येईल ना, आवडी निवडी सारख्या असणार आहेत का वेगळ्या? वेगळ्या, बरोबर आहे की नाही? कारण तिकडं जे चालतं ना, ते ती खाते किंवा तिला ते आवडतं. आणि सन्मान जो आहे ना, सन्मानाला वेगळी त्या ठिकाणी सवय आहे, कारण तो इकडे राहतोय. नीट लक्ष द्या. अनुरूप सहाय्यक काय माहिती का? बऱ्याचदा आवडी निवडी नाही जुळत. मी बऱ्याचदा उदाहरण देतो. माझी आणि माझ्या बायकोची आवडी निवडी जुळतच नाही. मला जे आवडतं ते तिला आवडत नाही. आम्ही सोबत जेवायला का बसतो माहिती का? जे मला नाही आवडलं ते तिच्या ताटात टाकतो आणि जे तिला नाही आवडतं ते ती माझ्या ताटात टाकते. कारण जे मला नाही आवडत ते तिला आवडतं आणि जे तिला नाही आवडत ते कळतंय का? नीट लक्ष द्या. आवडी निवडी बऱ्याचदा जुळतच नाही आपल्या, लवकर नाही जुळत. किती जोडाल मला सांगा ना. आता एक सिंपल उदाहरण देतो मी. ती ज्या घरातून येणार आहे ना, त्या घरामध्ये कदाचित कोलगेट वापरत असतील, हा पेप्सोडेंट वापरत असेल. मग उदाहरण देतोय मी. ती लक्स साबण वापरत असेल, हा लाईफ बॉय वापरत असेल. मग सवय ना, प्रत्येक वेगवेगळ्या असतील, सारख्या असणार आहेत का? आल्यावर कदाचित ती म्हणेल मला लक्सच पाहिजे, तू म्हणशील नाही आम्ही लाईफ बॉयच वापरतो. बघा, भांडण व्हायला काहीच कारण लागत नाही. ती म्हणेल मला तिखटच पाहिजे, तू म्हणेल नाही मला तिखट चालत. झाला वाद. तुम्हाला माहिती प्रॉब्लेम काय? पती पत्नींचं एकमेकांशी का जुळत नाही? याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा आपण एकमेकांच्या आवडी निवडी आहे ना मॅच करायला बघतो, त्या होतच नाही. आवडी निवडी मॅच नका करू, आपले मन मॅच करा. हालेलुया. बोला, काय मॅच करा? मन जुळले ना सगळं जुळतं. आमेन. मग आवडी निवडी जरी भिन्न असल्या ना, तरी सुद्धा तुम्ही एकमेकांवर प्रेम कराल, तरी सुद्धा तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, तुम्ही एकमेकांसाठी जगाल आणि वागाल. आमेन. जेव्हा मला पाणीपुरीची गाडी दिसते ना, मला तिची आठवण येते. मला नाही आवडत ना, मला नाही आवडत, पण मला तिची काळजी वाटते की हिला खावंसं वाटत असेल असं. याला म्हणतात मन जुळणं. हालेलुया. भले एखादी वस्तू पाहिल्यानंतर मला नाही आवडते, पण मला एक कळतं लगेच की माझ्यासोबत जी माझी बायको आहे ना, हे तिला आवडतं. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय? समजतंय का? मला जे आवडतंय ना, बळजबरी लादू नका एकमेकांवर. नीट लक्ष द्या. परमेश्वराने हवा जी बनवली ना, किंवा देव जे शोधत होता आदामासाठी, तो नुसता एकटेपणा दूर करण्यासाठी नव्हता. अनुरूप सहाय्यक, ज्यांची मनं एकमेकांशी जुळतील. आमेन. आणि सगळ्यात कठीण गोष्ट तीच आहे पती पत्नींना. तुमचे विचार एकमेकांशी जुळणं सगळ्यात कठीण आहे. तुमचे मन एकमेकांशी जोडणं फार कठीण आहे. कारण आहे त्याच्या मागं. कारण बहिणी ज्या असतात ना, लग्न होईपर्यंत दुसऱ्या घरात राहिलेल्या असतात. आई वडील दुसरे, भाऊ बहीण दुसरे, विचार दुसरे, सवयी दुसऱ्या, आणि अचानक एका नवीन परिवाराशी संबंध सोडल्यानंतर सगळंच बदलून जातं एका दिवसामध्ये. एका क्षणात सगळ्या गोष्टी बदलून जातात. मग मला एक सांगा ना, एवढं सोपं नाही जुळवून घेणं, एवढं सोपं नाही. म्हणून एक एक गोष्ट नका जोडू. मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट मन जोडा एकमेकांशी. हालेलुया. काय जोडा? जेव्हा विचार जोडले जातात, मन जुळतात ना, तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी जुळून जातात. आमेन. आणि देवाची इच्छा अनुरूप सहाय्यक मिळावा. हालेलुया. आणि मन जोडण्याचं काम फक्त कोण करू शकतो माहिती तुम्हाला? कोण करू शकतो? देवाशिवाय कोणीच करू शकत नाही. आमेन. दोन भिन्न व्यक्तीची मन जर एकमेकांशी जोडायची असतील ना, तर ते फक्त आणि फक्त कोणाला शक्य आहे? देवालाच शक्य आहे. इसाहाकासाठी जेव्हा पत्नी आणली ना, ना तिने इसाकाला पाहिलेलं होतं, ना रिबकेला इसाकाने पाहिलेलं होतं. कोणीच एकमेकांना पाहिलेलं नव्हतं. अनेक किलोमीटर दूरवरून त्याच्यासाठी बायको आणली. तिचं खाणं पिणं राहणं सगळं वेगळं होतं. पण तरी सुद्धा जेव्हा ती आली ना, त्यांना जोडणारा कोण होता मला सांगा? इसाक आणि रिबकेला जोडणारा कोण होता? परमेश्वर. कारण त्या दासाने प्रार्थना केली होती, देवा तू पाहून दे. अब्राहमाने प्रार्थना केली होती, परमेश्वरा तू पाहून दे. आमेन. हे देवाने जोडलेलं प्रकरण होतं. आमेन. म्हणून पती आणि पत्नींना जर एकमेकांशी एकनिष्ठ राहणं असेल ना,
अनुरूप राहणं असेल ना तर तुम्हाला देवच जोडू शकतो. आमेन. मला 2 मोबाईल द्या ना कोणीतरी. आता नीट लक्ष द्या. हा, आता माझ्याकडे नीट बघा. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. दिसतायत सर्वांना? दिसतायत का? समजा हा मोबाईल कोणाचा आहे? हा, पास्टरांचा आहे. नांदवणच्या पास्टरांचा मोबाईल आहे हा. आणि हा भीमसिंग पास्टरांचा आहे. नीट लक्ष द्या. आता ह्या मोबाईल वरून जर इथं फोन लावायचा आहे, समजतंय का मी काय सांगतोय? या मोबाईल वरून जर ह्या मोबाईलला फोन लावायचा आहे तर कसा लागतो तुम्हाला माहिती का? मी नंबर डायल करतो. काय डायल करतो? नंबर. आणि डायल केल्यानंतर तुम्हाला माहिती ती रेंज डायरेक्ट इथं नाही जात. मोबाईलचं नेटवर्क डायरेक्ट याच्यामध्ये जात नाही. तुम्हाला माहिती आहे टेक्नॉलॉजी काय आहे? जेव्हा तुम्ही इथून फोन डायल करतात ना, पहिले ती रेंज जी आहे ना, नेटवर्क जी आहे ना, ते टॉवरला जातं. कुठे जातं? टॉवरला. जिथं जवळपास टॉवर असेल तिथं गेल्यानंतर तिथून ते रिव्हर्स याच्यामध्ये येतं. समजतंय का मी काय सांगतोय? एवढ्या जवळ फोन ठेवलाय म्हणजे डायरेक्ट फोन नाही लागत. फोन डायरेक्ट लागत नाही. तर याचं नेटवर्क पहिले कुठे जातं? टॉवरला जातं. आणि टॉवर वरून परत ह्या मोबाईल मध्ये येतं आणि मग फोन लागतो. समजतंय मी काय सांगतोय? जर आवाज खराब यायला लागला तर याचा अर्थ काय प्रॉब्लेम आहे? मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे का नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे? हा, नेटवर्क. कुकरांना रेंज असते का? कुकरांना रेंजच राहत नाही ना. मी पास्टरांच्या घरी जर गेलो ना, एक कोपऱ्यात बसतो, कारण त्या कोपऱ्यातच रेंज येते. मला माहिती इथं रेंज असते. असं त्यांच्या घरी राहिलोय, मला माहिती तो कोपरा आहे ना रेंजवाला कोपरा आहे. बाकी कुठंच रेंज राहत नाही घरामध्ये. समजतंय मी काय सांगतोय? रेंज महत्वाची. आवाज जर खराब येत असेल याचा अर्थ नेटवर्क काय खराब. नीट लक्ष द्या. दोष याचा नाहीये, मोबाईलचा नाही, दोष नेटवर्कचा आहे की तुमचं नेटवर्क त्या टॉवर सोबत कसं आहे. जर खराब असेल ना त्या टॉवर सोबत नेटवर्क, तर आवाज कसा येईल? खराब. आवाज स्पष्ट येईल का? फोन जोडेल का? फोन लागेल का? बऱ्याचदा आवाज येतो ना, इस रूट की सारी लाइनें व्यस्त है ना. जिस मोबाइल पर आप संपर्क कर रहे हो वो मोबाइल कवरेज क्षेत्र से बाहर. याचा अर्थ काय होतो? नेटवर्क पासून तो मोबाईल कुठे गेलाय? दूर. फोन लागत, कनेक्शन एकमेकांशी जुळत. तुम्हाला माहितीये जसं हे दोघं मोबाईल ना एकमेकांशी जोडण्यासाठी टावर महत्वाचं आहे. बोला काय महत्वाचं आहे? तसंच पती आणि पत्नींना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी देव महत्वाचा आहे. हालेलुया. तुमचे नेटवर्क एकमेकांशी जर जोडायचे असतील ना, तुमचे विचार जर एकमेकांशी जोडायचे असतील ना, दोघांचं नेटवर्क चांगलं असलं पाहिजे. हालेलुया. आता मी नेटवर्क मध्ये नाहीये, कुकरांमध्ये आहे का नेटवर्क मध्ये? पण माझे मुलं जे आहेत ना पिंपळनेरला, ते फुल नेटवर्क मध्ये आहेत. आहे की नाही? आमच्या घरामध्ये फुल नेटवर्क असतं. ते मला फोन लावतील, मला लागेल का? का बरं? का बरं? कारण कोण नेटवर्क मध्ये नाहीये? मी. ते कुठे आहेत? फुल नेटवर्क मध्ये. समजतं मी काय सांगतोय? एक व्यक्ती खूप चांगला आहे देवाशी, पण दुसऱ्याचं नेटवर्कच तुटलेलं आहे, तरी जुळणार नाही. हालेलुया. जर चांगल्या रीतीने तुमची मनं जुळली पाहिजे ना, तर दोघांचं देवासोबत संबंध चांगले असले पाहिजे. आमेन. जर पतीचे चांगले असतील आणि पत्नीचे नसतील, नाही जुळणार. पत्नीचे चांगले असतील आणि पतीचे नसतील तरी नाही जुळणार. पती आणि पत्नी दोघं परमेश्वराशी विश्वासयोग्य पाहिजे. आमेन. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. आदाम आणि हवेच्या बाबतीमध्ये परमेश्वराशी दोघांचे संबंध सारखेच होते. आमेन. दोघांचे. जेवढा आदाम देवाला जवळचा होता ना, तेवढीच हवा सुद्धा परमेश्वराला काय होती? कारण दोघांना कोणी बनवलं? अरे बोला, दोघांना कोणी बनवलं? जेवढा आदाम हवेला ओळखायचा ना, तेवढा आदाम देवाला पण ओळखायचा. हालेलुया. आणि जेवढी हवा आदामाला ओळखायची ना, तेवढी हवा देवाला सुद्धा ओळखायची. आमेन. दोघांचं नेटवर्क देवासोबत खूप चांगलं होतं. म्हणून मन एवढी जुळलेली होती ना, एवढी जुळलेली होती की फळ सुद्धा खाऊन गेला आदाम तिच्या हातून. काय खाऊन गेला? फळ. काय परिणाम होईल याचं काही माहिती नाही. फळ खाऊन गेला, कारण मन जुळलेली होती ना. मग बायको इतकी त्याच्या एकनिष्ठ होती, किंवा तो तिच्याशी एवढा एकनिष्ठ होता की तिने फळ खाल्लं नाही, याने विचारच नाही केला, त्याने बी खाऊन घेतलं. त्याने विचार केला मरू तर सोबतच मरू असं ना. बाहेर जाऊ तर सोबतच जाऊ, एकटा मी इथं राहून काय करू. नीट लक्ष द्या. मन जुळणं गरजेचं आहे. हालेलुया. बरेचसे नाते जे आहेत ना पती पत्नींचे, ते याच्यासाठी जुळत नाही. कारण ना पती म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे कर, आणि पत्नी म्हणते माझ्या इच्छेप्रमाणे कर.
दोघांनी स्वतःच्या इच्छा टाका आणि दोघांनी देवाच्या इच्छेप्रमाणे करा. हालेलुया. कोणाच्या इच्छेप्रमाणे करा? जेव्हा पती आणि पत्नी दोघं देवाची इच्छा पूर्ण करतात ना, आपोआप तुमची मन जुळतात. हालेलुया. आपोआप तुमचे विचार जुळतात. पहिले तुम्ही तुमचे नेटवर्क परमेश्वरासोबत ठीक करा. हालेलुया. देवाचा उद्देश केवळ एकटेपणा दूर करण्याचा नव्हता. देवाचा उद्देश होता यांना अनुरूप सहाय्यक मिळावा, की जो त्यांच्यासोबत जो उससे मेल खाए, ज्याचे विचार जुळतील एकमेकांसोबत. प्राणी बनवले, पक्षी बनवले, एकटेपणा तर दूर झाला, पण मन तर दूरच होती ना. अजून सुद्धा आदाम जो होता ना, तो अंतकरणातून एकटाच होता, तो हृदयातून एकटा होता, विचारातून एकटा होता, भावनिक रीतीने एकटाच होता. म्हणून हवेची गरज होती की हे आतलं एकटेपण दूर व्हावं. बाहेरचं दूर झालं कारण प्राणी पक्षी येऊन गेले आजूबाजूला, पण आतलं एकटेपण ना दूर होत नाही जोपर्यंत मन दोन एकमेकांशी जुळत नाही. हालेलुया. जसं एकट्या व्यक्तीला अजून एका व्यक्तीच्या सोबतीची गरज आहे ना एकटेपण दूर करण्यासाठी, तसंच मनाचं एकटेपण दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या मनाची गरज असते. हालेलुया. जोपर्यंत तसं मन असलेला व्यक्ती तुम्हाला भेटत नाही ना, तोपर्यंत तुमचं मधलं सुद्धा एकटेपण दूर होत नाही. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? आज अनेक पती पत्नी सोबत राहतायत तरी एकटे आहेत. का? तुम्ही शरीराने सोबत आहात पण मनाने नाही. जोपर्यंत मनाने सोबत राहत नाही ना, तोपर्यंत तुमचं एकटेपण दूर होणार नाही. मन जुळली पाहिजे, कारण अनुरूप सहाय्यक देवाने निर्माण केलेला आहे. हालेलुया. मग पती पत्नी ना एकमेकांपासून अनेक किलोमीटर दूर जरी राहिले ना, तरी जर मन जुळलेली असतील ना, त्यांना एकटं वाटणार, एकटं जाणवणार नाही. समजते का मी काय सांगतोय? अरे हा का नाही तर बोला. माझी भाषा कळते का? हा. ज्यांचं लग्न झालेलं आहे ना, त्यांनी कान देऊन ऐका प्रियांनो. जर आपला संसार आशीर्वादित नसेल, पती पत्नींचं एकमेकांशी जमत नसेल, एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजून सुद्धा जर वाद होत असतील ना, तर याच्यामध्ये कारण एकच आहे. तुम्ही सोबत तर राहतायत पण अजून सुद्धा मन जुळलेली नाही, तुमचे विचार जुळलेले नाही. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण एकच आहे की तुम्ही देवाशी जोडलेले नाहीत. तुमचे विचार देवासोबत जोडलेले नाही. पती देवाशी जोडलेला नाही आणि पत्नी देवाशी जोडलेली नाही. जेव्हा तुम्ही दोघं जण देवाशी जोडले, त्या टावरला जोडले जाणार. हालेलुया. तो असा टावर आहे ना, जेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडले झाला, तुमचे नेटवर्क क्लिअर होऊन जातील. आमेन. तुमचे विचार एकमेकांना स्पष्ट समजायला लागतील. ज्या दिवशी मला शिरा खायचा असतो ना, काय खायचा असतो? शिरा. माझी बायको अचानक म्हणते आज शिरा खायचा का? खरंच सांगतोय मी तुम्हाला. तिला कसं काय कळतं मी बऱ्याचदा विचार करतो, तुला कसं काय कळलं का मला आज शिरा खायचा? आज काय माहिती, पण कळतं. नेटवर्क आहे ना. बोला काय आहे? आमचं नाही एकमेकांशी. दोघं मोबाईलचं नेटवर्क कुठे आहे? अरे बोला ना, देवासोबत. आमेन. कळलं पाहिजे दोघांचं नेटवर्क. मी प्रार्थनेमध्ये असतो ना, तर तिला बी प्रार्थना करावीच लागते. मी सेवेमध्ये आहे ना, तर ती पण सेवेमध्येच आहे. मी जर वचन वाचतो ना, तर ती तिच्यासाठी वचन वाचते. तुम्हाला माहितीये, मी आज वचनातून बोलतोय ज्या गोष्टी तुमच्या समोर, किंवा जेवढ्या मिटिंगांना मी जातो, आम्ही रोज सोबत फिरतो, गाडीमध्ये सोबत असतो, तिला कधीच माहिती राहत नाही की मी आज कोणत्या वचनातून बोलणार आहे. कधीच नाही. मी कधी चर्चा पण नाही करत, ती मला विचारत पण नाही, मी सांगणार पण नाही. का? कारण जेवढं वचन तुमच्यासाठी येतंय ना, तेवढं तिच्यासाठी पण येतंय, तेवढं ते माझ्यासाठी पण आहे. हालेलुया. परमेश्वर काय बोलेल ना, हे तेव्हाच कळतं. कळते का मी काय सांगतोय? देवासोबत तुमचा व्यक्तिगत संबंध असणं गरजेचं आहे. आमेन. म्हणून मी जर प्रार्थनेमध्ये आहे ना, माझ्या पत्नीला सुद्धा प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. नाही तर ती माझ्यासोबत देवाची सेवा करूच शकत नाही. आमची मनं जुळणारच नाही. ती म्हणेल कशाला इकडे तिकडे फिरायचं, आपल्या परिवाराला वेळ देऊ, आपल्या गोष्टी करू, नोकरी करा, पैसा कमवा, घर बांधा, गाडी घ्या, फिरा, हे करा, मजा करा. हेच आमचे विचार असते. जर ती जर प्रभू सोबत नसती तर. ती तेवढीच देवासोबत आहे म्हणून आत्मिक रीतीने पण एकमेकांशी जुळतंय. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? बायबल देवाचं वचन सांगतं, जेव्हा परमेश्वर अब्राहमाशी बोलायचा, जेव्हा 3 दूत आले अब्राहमाकडे आणि अब्राहमाशी ते बोलत होते ना, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, सारा दाराच्या मागून ऐकत होती. बोला काय करत होती? सारा अब्राहमाच्या मागे जे दार होतं ना डेऱ्याचं, त्या दाराच्या मागून काय करत होती? कोणाची वाणी ऐकत होती? अब्राहमाची का देवाची? देवाची. हालेलुया.
भले सारा पुढे नव्हती पण ऐकणारी तर होती ना. आमेन. अब्राहम देवाला दिसायचा पण ऐकणारी सारा पण होती. नीट लक्ष द्या. जरी स्टेजवर मी उभा आहे ना पण ती पण तर देवाचं वचन ऐकते ना. ती देवासोबत जोडलेली. मी का आमचं उदाहरण देतोय माहिती का तुम्हाला? गरजेचं आहे ते. तुम्ही बघताय आम्हाला रोज सोबत फिरताना आणि सेवा करताना. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही दोघं देवाशी जोडलेले असाल. अन्यथा शक्यच नाहीये. अन्यथा नाही शक्य. कारण दोघं वेगवेगळ्या पद्धतीने बनवले गेलेले आहेत. दोघांचा उद्देश वेगळा आहे. दोघांची बुद्धिमत्ता वेगळी आहे. आवडी निवडी वेगळ्या आहेत. आणि असं असताना ज्यावेळेस तुमचे मन जुळले जातात ना ते जोडण्याचं काम केवळ परमेश्वरच करू शकतो. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेवढं डोळ्यांना दिसतं ना आपल्या, जेवढं डोळ्यांना दिसतं ते तुम्ही जोडू शकतात. जे डोळ्यांना नाही दिसत ना ते जोडण्याचं काम आपल्या हातात नाहीये. हालेलुया. हा. मन दिसतं का? नाही. ते आपल्या हातातच नाहीये. ते तुम्ही जोडूच शकत नाही. तुटलेलं मन तुम्ही रिपेअर करू शकत नाही. तुटलेलं हाड करू शकतात. हालेलुया. हाड तुटलं ना रिपेअर होईल कारण ते दिसतं. मन तुटलं ना कोणीच रिपेअर नाही करू शकत. ते फक्त देवच करू शकतो. न दिसणाऱ्या गोष्टींवर जर काम करायचं असेल ना देवावर डिपेंड राहा. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टी जर जुळून घ्यायच्या आहेत ना तर परमेश्वराचाच आपल्याला आश्रय घ्यावा लागतो. अन्यथा त्या गोष्टी होत नाही. हालेलुया. पती पत्नींनो नीट लक्ष द्या. संसार आशीर्वादित तेव्हाच होईल ज्यावेळेस तुमचे विचार आणि तुमचे मन एकमेकांशी जुळतील. आमेन. नाही तर काहीच फायदा नाही. किती वर्ष झाले लग्नाला याच्याने काही उपयोग होत नाही. मी तुम्हाला सांगतोय काहीच उपयोग होत नाही. भांड्याला भांड लागतच राहतं. खटके उडतच राहतात. वाद होतच राहतात. लेकरं आपल्या तरुण होऊन जातात तरी आई वडील भांडतात एकमेकांशी. लेकरं लग्नाच्या वयाचे होऊन जातात तरी आई वडिलांचं एकमेकांशी जमत नाही. याचं मागचं कारण एकच आहे. काय? एकटेपणा तर दूर झालाय तुमचा पण अजून सुद्धा मन जुळलेली नाही. अनुरूप सहाय्यक तुम्ही एकमेकांना करून घेतलेलं नाही. आणि याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की तुम्ही दोघं देवाशी जोडलेले नाहीयेत. देवाशी जोडले जा. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी शक्यच नाहीये. कारण न दिसणाऱ्या गोष्टी देवच जोडू शकतो. मनुष्य जोडू शकत नाही. कोणत्याही डॉक्टरकडे जा आणि त्याला म्हणा माझं मन खराब झालेलं आहे दुरुस्त करून दे. करेल का? नाही. तो मनावर काहीच करू शकत नाही. हा. तो शरीरावर उपाय करू शकतो. तो तुमच्या संपूर्ण शरीरावर उपाय करू शकतो डॉक्टर. पण मनावर तो उपाय नाही करू शकत. तुमच्या विचारांवर तो उपाय नाही करू शकत. तुमच्या अंतकरणावर तो उपाय नाही करू शकत. या सगळ्या गोष्टींचा डॉक्टर देव आहे. हालेलुया. या सगळ्या गोष्टींचा डॉक्टर कोण आहे? देवाचं वचन काय म्हणतं माहिती का? मी तुझ्यामध्ये एक नवीन हृदय उत्पन्न करील. काय करेल? नवीन हृदय उत्पन्न. अरे हे कोण करू शकतो? फक्त देवच करू शकतो. नवीन हृदय उत्पन्न करेल हे देवालाच जमेल. ट्रान्सप्लांट करणं, बदलणं, विचार बदलणं, स्वभाव बदलणं हे फक्त परमेश्वराला शक्य आहे. हालेलुया. म्हणून काही गोष्टींसाठी देवाकडेच येणं गरजेचं असतं. आणि हे असं नातं आहे ना नीट लक्ष द्या. पती आणि पत्नी एक असं नातं आहे जे जोडलं कोणी पहिले सुरुवातीला? कोणी जोडलंय? देवाने. तर तुम्हाला देवाकडेच यावं लागेल जोडायला. तुम्ही जोडूच शकणार नाही. कारण सुरुवातीला पण त्यानेच जोडलेलं आहे. सुरुवातच त्याने केलेली आहे त्या गोष्टीची. आदाम आणि हव्वा दोघं देवाच्या हातामध्ये होते. आदाम आणि हव्वा दोघं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होते. दोघांना देवाचा हात लागलेला होता. दोघांनी देवाला पाहिलेलं होतं. दोघांनी देवाचं ऐकलेलं होतं. दोघं देवाला ओळखायचे. हालेलुया. दोघं कोणाला ओळखायचे? देवाला ओळखायचे. म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केलं. आदाम काय म्हणतो? वाचू आपण एक वचन वाचू आपण. आता उद्या सन्मानचं लग्न आहे ना. ज्या वेळेस मुलीचं नाव काय? संगीता. संगीता. ज्यावेळेस संगीता तुला मिळेल ना, भेटेल ना, उद्या लग्न होईल त्यावेळेस नीट लक्ष द्या आता या वचनाकडे. हा. उत्पत्ती 2 वचन 22 पासून पुढे वाचा. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली. आणि ज्या वेळेस परमेश्वराने आदामाला गाढ झोप दिली आणि त्याची फासळी काढून त्याच्यापासून एक स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला. नीट लक्ष द्या. पतीने पत्नीला कसं स्वीकारायचं हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा लग्न होतं ना तर आपल्या बायकोला कसं स्वीकारायचं हे बायबल मध्ये आहे.
आदामाने हवेला कसं स्वीकारलं माहिती का? जेव्हा परमेश्वर हवेला बनवून घेऊन आला आदामाकडे, तर आदाम काय बोलला वाचा? आता ही मात्र माझ्या हाडातले आदाम म्हणतो ही आता माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, माझ्या मांसातले मांस आहे. आमेन. ही कोणाची पोरगी आहे नाही, ही कोणत्या घरातून आली नाही, ही कोणत्या गावात राहत होती नाही, ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. आमेन. पत्नीला असं स्वीकारणं गरजेचं आहे, ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. आमेन. याचा अर्थ जर मला त्रास झाला तर तिला त्रास झाला तर कोणाला व्हायला पाहिजे? जर पत्नीला त्रास झाला तर कोणाला व्हायला पाहिजे? मला. कारण ती माझ्या हाडातलं काय? हाड आणि मांसातलं काय? समजतंय का मी काय सांगतोय? जर तिला गरज आहे ना, भूक लागली ना, तर मला जाणीव व्हायला पाहिजे, कारण ती माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं काय? मांस. हे आहे पती पत्नीचं नातं. एकमेकांच्या गरजा तुम्हाला कळल्या पाहिजे. सांगावं लागत असेल ना तर अजून नातं जुळलेलंच नाही. सांगावं जर लागत असेल ना, नातं जुळलेलंच नाहीये. मी सांगतो, तुम्हाला जाणीव असली पाहिजे एकमेकांची. तुम्हाला कळलं पाहिजे एकमेकांचं सुख आणि दुःख. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या मनात काय चाललेलं आहे, पतीच्या मनात काय चाललंय, पत्नीच्या मनात काय चाललंय. किमान एवढी बॉन्डिंग असलीच पाहिजे. हालेलुया. कारण आदाम म्हणतो ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. हा, पुढे वाचा. हिला नारी म्हणावे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. अरे ही दुसऱ्या घरातून आलेली नाही, ही माझ्यापासूनच बनवलेली आहे. हालेलुया. ही माझाच भाग आहे, ही माझ्यापासूनच बनवली गेलेली, ही नरापासून निर्माण झालेली आहे. आमेन. पतीने आपल्या पत्नीला अशा रीतीने स्वीकारणं गरजेचं आहे. ही कोणाची मुलगी आहे, कोणत्या घरातून आली, असा जर तुमचा विचार असेल ना तर ती तुमच्यासाठी परकीच असेल. पण जेव्हा तुम्ही पत्नीला स्वीकारतात ना, असं स्वीकारा ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे, ही नरापासून निर्माण झालेली आहे. हालेलुया. ही माझीच फासळी आहे जी काढली गेली होती, देवाने काढून ठेवलेली होती तिला बनवण्यासाठी. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय? इतकं सरळ आहे ते, इतकं सहज आहे. हा, एकमेकांना परक्यासारखं वागवू नका, एकमेकांशी परक्यासारखं बघू नका, बोलू नका, कारण हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. आमेन. जाणीव असायला पाहिजे. त्रास दोघांपैकी कोणाला पण हो. उद्या सन्मान ज्यावेळेस लग्न विधीकडे जाईल ना, त्यावेळेस शपथ घेईल, सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात व मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत. ना, किती सुंदर शब्द आहेत. ही अशी शपथ फक्त ख्रिस्ती लग्नांमध्येच होते. हालेलुया. सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात आणि मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत मी तुझा किंवा तू माझी एक निष्ठ पत्नी किंवा पती म्हणून बनून राहील. हालेलुया. अरे किती सुंदर शपथ आहे ती. सर्व परिस्थितीत एका मनाने, भले आजारी मी पडलो ना, तिला त्रास झाला पाहिजे, ती पडली तर मला त्रास झाला पाहिजे. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय ते? कळतंय का? मी असे पण काही नवरे पाहिलेले आहेत, एखाद्याच्या मी जवळून पाहिलेलं आहे. एक स्त्री आहे जिथं आम्ही सेवा करतो, तिचा ऍक्सिडेंट झाला तरुणपणामध्ये, लग्नाला काही वर्षच झालेली होती. तिचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये ती इथून पॅरालाइज झाली, लकवा झाला तिला, खालून पूर्ण शरीर लकवा झाला. हातपाय चांगलेत, बोलती सगळ्या गोष्टी, पण इथून लकवा झाला, चालू फिरू शकत नाही. नवऱ्याने फक्त 3 महिन्यात दुसरी बायको केली. किती महिन्यानंतर? तुम्हाला माहितीये, ती स्त्री जेव्हा आम्हाला भेटली ना, ती आम्हाला काय सांगायची की सर मी बरी झाली असते, माझ्यामध्ये हिंमत होते की मी 1 वर्षानंतर बरी होऊन जाईल. कारण कसं असतं माहिती का, बरं होण्यासाठी आपली इच्छा गरजेची असते. हालेलुया. ती काय म्हणायची माहिती का आम्हाला की सर मी बरी झाली असते, पण जेव्हा 3च महिन्याने माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली ना, माझी बरं होण्याची इच्छाच मरून गेली. समजतं मी काय सांगतो? मी तिथंच मरून गेली, माझी बरं होण्याची इच्छाच मरून गेली की 3 महिने माझा नवरा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि त्याला दुसरी बायको लागली. समजतं मी काय सांगतोय? शपथा घेऊ नका खोट्या मग की रोगात, सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात, मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत. का प्रभूने अशा शपथा घ्यायला लावल्यात ख्रिस्ती लोकांना? लक्षात घ्या, कारण देवाची अपेक्षा आहे तुम्ही सर्व परिस्थितीत एकमेकांशी एकनिष्ठ असावं. हालेलुया. वेळ कोणावर कधी येईल काही सांगता येत नाही. कोणाला इच्छा नसती अपंग व्हायची, कोणाला इच्छा नसती अधू व्हायची,
कोणाला इच्छा नसती आजारी पडायची, होतं कोणासोबत? मग होत असेल ना, पती पत्नींची जबाबदारी आहे की शेवटपर्यंत एकमेकांशी एकनिष्ठ राहा. हालेलुया. बायबल मध्ये एक उदाहरण आहे, वाचू आपण. इयोब 2:8 वचनापासून पुढे. इयोबेचा 2रा अध्याय वचन 8 पासून पुढे. इयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली. सैतानाने जेव्हा इयोबाची परीक्षा केली आणि त्याला फोडा आले अंगाला, पूर्ण शरीर त्याचं खराब झालं आणि त्याने अंग खाजवण्यासाठी खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तेव्हा त्याची बायको जितक्या वर्षापासून त्याच्या सोबत राहत होती, इयोबाला एवढी लेकरं होते, विचार करा किती वर्षाचा संसार होता इयोबाचा. पैसा अडका सगळ्या गोष्टी इयोबाने कमवल्या, प्रतिष्ठा इयोबाने कमवली. जेव्हा इयोब रस्त्यावर जाऊन बसायचा ना, लोक त्याचा सन्मान करायचे, त्याच्या बायकोला आदर द्यायचे. कोणामुळे आदर द्यायचे? इयोबामुळे. कारण इयोब धार्मिक होता, नीतिमान होता, श्रीमंत होता, आशीर्वादित होता. म्हणून जो मान सन्मान पद प्रतिष्ठा पैसा तिला भेटला ना, तो इयोबामुळे भेटला. पण जेव्हा इयोब आजारी पडला ना, त्याची बायको जी एवढ्या वर्षापासून त्याच्या सोबत येते, काय म्हणते बघा. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिले आहात. देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. काय म्हणती? देवाचे नाव सोडून द्या आणि काय करा? मरून जा. एक बायको पतीला म्हणते. तुम्हाला माहिती, जेव्हा एक बायको पतीशी असं वागते ना, त्या पतीला खरंच वाटतं मी मरून जावं, खरंच वाटतं त्याला मी मरून जावं. एकमेकांशी अशी वंचना करू नका, एकमेकांशी अशा शब्दामध्ये बोलू नका, एकमेकांना तोडून फेकू नका. लक्षात घ्या, पत्नी सगळं सहन करू शकते, पण पतीने जर तोडून फेकून दिलं ना, ती सहन नाही करू शकत. पती सगळं सहन करू शकतो. तुम्हाला माहिती, जग एकीकडे राहतं आणि पती पत्नीचं नातं एकीकडे आहे. हालेलुया. तुम्ही सगळ्या जगाचा विरोध पत्करू शकतात, पण एकमेकांचा विरोध पत्करू शकत नाही. कळतंय का मी काय सांगतोय? तुम्हाला सगळ्यांनी धोका दिला ना जगामध्ये तरी चालेल, पण पती पत्नीने एकमेकांना धोका दिलेला खपून घेतला जात किंवा सहन केला जात नाही. हे फार भयानक आहे. हे असं प्रेम आहे, हे एक असं नातं आहे ना, जे सगळ्यात मजबूत असतं. बोला कसं असतं? सगळ्यात. याला जगात कोणी तोडू शकत नाही. आणि हे असं नातं आहे जे सगळ्यात कमजोर पण असतं. बोला काय असतं? सगळ्यात की सहज तुटून जात. जेवढं मजबूत आहे ना पती पत्नीचं नातं, तेवढंच ते कमजोर सुद्धा आहे, नाजूक आहे. कमजोर म्हणण्यापेक्षा काय, नाजूक. कमजोर नाही म्हणावं त्याला, नाजूक आहे. हालेलुया. जेवढं नाजूक आहे ना, तेवढंच ते मजबूत पण आहे. तुमच्यावर तुम्ही कशा पद्धतीने हे नातं सांभाळतात. हालेलुया. हे आपल्याला कठीण आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. आमेन. म्हणून पती पत्नी जर देवाशी एकमेकांशी देवाशी जोडलेले असले ना, मी तुम्हाला सांगतो, तुमचं नातं आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जेवढी लोक इथं बसलेली विश्वासी जे चर्चमध्ये जातात, जर तुमच्या परिवारामध्ये अडचणी असतील ना, तुमच्यात अडचणी आहेत देवाच्या नात्यासोबत, म्हणून प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमचे नाते ठीक करा, देवासोबत नेटवर्क ठीक करा. कुकरांमध्ये भले नेटवर्क मोबाईलचं कमजोर असेल, देवाचं नाहीये कमजोर. हालेलुया. समजतंय का? माणसाला कदाचित इथून फोन लागणार नाही, पण देवाला कुठूनही फोन लागतो. समजतंय का मी काय सांगतोय? देवाला ह्या नेटवर्कची गरज पडत नाही. तुम्ही जिथं गुडघे टेकाल, देव तुमचं ऐकायला तयार आहे. तुम्ही आपले नेटवर्क नीट करा. हालेलुया. माझा परमेश्वर अशा जागी आहे ना, की जिथून तो सर्वांची प्रार्थना ऐकतो. आमेन. म्हणून त्याच्यासोबत आपले संबंध ठीक करा, तुमचे घरातले संबंध बरोबर सुधारतील. आमेन. घरामध्ये अडचण आहे ना, आपल्यामुळेच निर्माण होते. का? कारण आपण त्याच्याशी संबंध व्यवस्थित ठेवलेले नाहीये. कळतंय का मी काय सांगतोय? आजचा संदेश फक्त सन्मानसाठी होता किंवा आहे असं समजू नका. ज्यांचं लग्न झालंय, ज्यांचं लग्न होणार आहे, या सगळ्यांसाठी ते वचन आहे. आमेन. कारण पती आणि पत्नी जेवढे इथं आहेत ना, आणि जेवढे भविष्यात होतील, तुम्हाला सगळ्यांना हे समजणं गरजेचं आहे. आमेन. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही जगात आयुष्यातली, मी तुम्हाला सांगतोय. एवढं हलक्यात घेऊ नका, एवढं हलक्यात घेऊ नका लग्नाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, तुम्ही इथून अशा परिस्थितीत पाऊल टाकतायत ना, जिथं खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाला एक आकार भेटणार आहे. हा निर्णय ज्याचा चुकला ना, आयुष्यभर रडतो तो व्यक्ती. समजते मी काय सांगतोय? इथं जो व्यक्ती चुकला, तो आयुष्यभर बोंबा मारतो. का? कारण हाच निर्णय देवाकडून असला पाहिजे.
समजतंय मी काय सांगतोय? पैसा तुम्ही कमवू शकतात, नोकरी तुम्ही करू शकतात, तुम्हाला शिक्षण तुम्ही तुमच्या ज्ञानाने बुद्धीने घेऊ शकतात, पण ही अशी गोष्ट आहे ना, लग्न ही देवाकडूनच झाली पाहिजे, देवाच्या उपस्थितीतच झाली पाहिजे. म्हणून अब्राहमाने सगळं केलं, पैसा कमवला मुलासाठी, सगळ्या गोष्टी कमवून ठेवल्या, पण जेव्हा इसाकासाठी लग्नाची वेळ आली ना, तो देवावर पूर्ण भरोसा टाकला. त्याने त्याच्या सेवकाला म्हटलं, तू जा, परमेश्वर त्याच्या दूताला तुझ्या समोर पाठवेल. आमेन. माझ्या आप्तांमधून माझ्या मुलासाठी मुलगी घेऊन ये, देव माझा त्याचा दूत तुझ्या सोबत पाठवेल. हालेलुया. देवावर डिपेंड झाला तो अब्राहम पूर्णपणे, कारण त्याला माहिती होतं माझ्या मुलासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे, लग्न. तीच मुलगी चांगली भेटायला पाहिजे, नाही तर सगळा वाटोळ होईल. समजतंय का? म्हणून लग्नाला हलक्यात घेऊ नका. ख्रिस्ती लोकांना सांगतोय मी. कोणाला सांगतोय? ज्यांना ख्रिस्त कळला, ज्यांना देव कळला, त्यांच्यासाठी आहे. बँड लावा, देव येणार नाही, हे 100%. मीटिंग ठेवा, देव येईल, हे बी 100%. मला काय फरक पडतोय? बँडवाले काय माझे दुश्मन आहेत का? नाही. मी इतर लोकांसाठी बोलतच नाही, मी फक्त ख्रिस्ती लोकांसाठी बोलतो या गोष्टी. का? कारण जर तुम्ही लग्नाची सुरुवात जर देवासोबत कराल ना, तर लग्न आशीर्वादित होईल. तुम्ही लग्नातच देवाला आमंत्रित करत नाही, तर देव कसं काय आशीर्वादित करेल? मला सांगा ना, आशीर्वादित कसा करेल? देवाला तुम्ही आमंत्रित करा, तर देव तुमच्या लग्नाची जबाबदारी घेईल. तिथून पुढे परमेश्वर तुमच्या सोबत चालेल. तुम्ही लग्नाची सुरुवात जर बँडनी करू इच्छित असाल, तर मग सैतानच तुमचा बँड वाजवेल. हा, सैतान आयुष्यभर बँड वाजवेल तुमचा, कारण तुम्ही बोलवतातच चुकीच्या व्यक्तीला आहे. तो तुमचं काहीच भलं करू शकत नाही. कळतं का मी काय सांगतोय? देव येतो कुठं माहिती का? जिथं आराधना असते. आमेन. शमरोणी स्त्रीला येशू म्हणाला, असे दिवस येत आहेत की ना तुम्ही देवाची उपासना ह्या डोंगरावर कराल, ना यरूशलेमेमध्ये कराल, पण असे दिवस येत आहेत की खरे आराधक त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील. आमेन. जिथं त्याचे लोक आत्म्याने आणि सच्चेने देवाची आराधना करायला लागतात ना, बस देव तिथं उतरून येतो. हालेलुया. मग देव नाही बघत कशी जागा आहे, कोण आहे, काय. आराधना त्याची असली पाहिजे, स्थान त्याला असलं पाहिजे, भक्ती त्याची असली पाहिजे, देव येतो. हालेलुया. म्हणून आज सन्मानच्या लग्नामध्ये देवाची आराधना होते ना, देव आहे, मी विश्वास ठेवतो, आणि देव आहे तर तो आशीर्वादित करेल. आमेन. पण आता दोघांची जबाबदारी उद्यापासून. संगीता नाव संगीता आहे ना, सन्मान आणि संगीता दोघांची जबाबदारी आहे देवाशी जोडून राहणं. हालेलुया. हा संदेश तिला सांग बरं का लग्नानंतर. नाही तर एकटाच खाऊन घेशील. हवेने अर्ध फळ कोणासाठी ठेवलं होतं? आदामासाठी. बघा, ते वाईट फळ होतं, बरोबर आहे ना? चांगलं होतं का? नाही, पण हे चांगलं फळ आहे. तिने वाईट अर्ध खाऊ घातलं, तू चांगलं खाऊ घाल हवेला. हालेलुया. म्हणून बरेचसे भाऊ नाही आहेत, बहिणी जास्त आलेले आहेत. तुम्ही बी अर्ध फळ द्या आता. कोणाला? घरी जाऊन तुमच्या आदामाला, बरं का? कारण गरजेचं आहे. आज अनेक ख्रिस्ती परिवार, अनेक विश्वास, अनेक वर्षांपासून लग्न झालेलं असताना सुद्धा एकमेकांशी जुळत नाही, जमत नाही त्यांचं. देवाचा आत्मा कुठेतरी या गोष्टीची जाणीव करून देतोय. मला नाही माहिती, पण आहेत असे परिवार, हे आत्म्याने मला कळतंय ना. म्हणून तर प्रभू बोलतोय, सुधरवा एकमेकांचे संबंध. एकमेकांशी नाही, पहिले देवाशी सुधरवा. प्रॉब्लेम तिथे आहे, फॉल्ट तिथे आहे. आपण चुकीच्या ठिकाणी फॉल्ट शोधतो. कळतंय का मी काय सांगतोय? आपण चुकीच्या ठिकाणी फॉल्ट शोधतो. जिथं फॉल्ट झालेला नाही तिथं शोधा, म्हणजे तुम्ही दुरुस्त व्हाल, कनेक्शन क्लिअर होईल. आमेन. कळतंय का? मोबाईलला किती पण ठोका, रेंज येणार? प्रॉब्लेम नेटवर्कचा आहे, टॉवरचा आहे. याला काही प्रॉब्लेम नाही. हा बरोबर आहे, तुमचे नेटवर्क कमजोर झालेले देवासोबत. टॉवर जेवढं जवळ राहतं तेवढं नेटवर्क स्ट्रॉंग असतं. आमेन ना? बरोबर आहे की नाही? आपल्याला समजेल अशाच भाषेत सांगतोय ना. मोबाईलचं टॉवर जेवढं जवळ तेवढं नेटवर्क कसं असतं? स्ट्रॉंग. आणि जेवढं लांब तेवढं नेटवर्क कमजोर. ज्या लोकांची प्रार्थना ऐकली जात नाही त्यांचे टॉवर जवळ आहेत का दूर आहेत? अरे बोला, दूर. म्हणून फोन लागत नाही. देव तर म्हणतो फोन लावा. यिर्मया 33:3 मध्ये, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. पण आपले लागतच नाही का? कारण देव एवढा लांब आहे. आपण लांब आलोय, देव आहे तिथंच आहे. हालेलुया.
तुम्ही देवासोबत आपले नेटवर्क चांगले करा. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या परिवाराला आशीर्वादित करेल. आमेन. देवाची इच्छा आहे. आदामासाठी परमेश्वर म्हटला अनुरूप सहाय्यक पाहिजे, गर्दी नकोय मला. नुसतं एकटे पण दूर नाही करायचं. बरेच प्राणी पक्षी निर्माण केले तरी देव बोलला अजून सुद्धा त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मिळला पाहिजे, आणि तो भेटला. आणि जेव्हा आदामाने पाहिलं हवेला, तो म्हणतो ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. आजपासून हिला नारी म्हणावं, कारण ही नरापासून उत्पन्न झालेली आहे. आमेन. ही माझ्यातलाच भाग आहे. प्रियांनो, जर असं आपलं जीवन असेल ना, 100% आपला परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण ऑलरेडी वेळ आज आपल्याला खूप झालेला आहे. आपले डोळे आपण झाकू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, धन्यवाद देतो प्रभूजी तुझ्या जिवंत वचनाबद्दल. आज परत एकदा तू आमच्याशी बोललायस परमेश्वरा. तुझी वाणी आम्ही ऐकली प्रभू. तुझं वचन सांगतं परमेश्वरा की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, आणि म्हणून त्याच्यासाठी मी एक अनुरूप सहाय्यक देईन. अनुरूप सहाय्यक तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मन जुळतील, विचार जुळतील. आणि म्हणून दे बापा, मी विशेष प्रार्थना करतो सन्मान आणि संगीतासाठी देखील, या उभयतांना देखील परमेश्वरा तुझ्या आत्म्याने एकत्र जोड, मनाने एकत्र जोड परमेश्वरा, की जेणेकरून ते एकमेकांना समजून घेतील आणि चालतील. तसंच जेवढे परिवार इथं बसलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला प्रभू तुझ्या वचनाने तू जोड परमेश्वरा. तुटलेलं प्रत्येक नातं आज तुझ्या नावाने येशू ख्रिस्ता जोडलं जाऊ दे. मी प्रार्थना करतो देवा, तुझ्या सोबत आम्ही आमचे संबंध नीट करावे यासाठी कृपा दे. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियांनो, आज देवाकडे मागा. आज परमेश्वराला म्हणा प्रभू काहीतरी कर आमच्या जीवनामध्ये जे आजवर नाही झालंय. एक छोटस कोरस घेऊ आणि प्रार्थना करू. थँक्यू जीसस. प्रत्येक व्यक्ती आपले डोळे बंद करू आणि यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.
प्रार्थना करतो देवा, प्रत्येक परिवारामध्ये काहीतरी नवीन होऊ दे परमेश्वर. माझ्या देवा, तुटलेले प्रत्येक नाते जोडले जाऊ दे, प्रत्येक तुटलेले मन जोडले जाऊ दे परमेश्वरा. आणि केवळ हे तुलाच शक्य आहे प्रभू. राजा येशू, आज प्रत्येक नात्याला तू जोड तुझ्या प्रेमाने. मी प्रार्थना करतो देवा, प्रत्येक परिवार आशीर्वादित व्हावा असं होऊ दे. आणि विशेष करून सन्मान आणि संगीता, ज्यावेळेस ही दोघं उभयता तुझ्या वचनाप्रमाणे एकत्र जोडले जातील, हो परमेश्वरा, मी प्रार्थना करतो ते मनाने एकमेकांशी जोडले जावे, आत्म्याने एकमेकांशी जोडले जावे, यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. तुझ्या वचनाप्रमाणे त्यांना एकत्र कर आणि त्यांना आशीर्वादित कर. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.